आपण देऊया. आणि काय लाजवाब इनिंग खेळली. आणि मी खरं तर रनिंग मॅच मध्ये उल्लेख केला की जेव्हा जेव्हा खांबालपाडा टीमसाठी परिस्थिती बिकट, त्या बिकट परिस्थितीमध्ये साई शेलार तेवढाच तिखट. प्लेअर ऑफ द मॅच गोज टू साई शेलार. साई दादा या आपण प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. काय जबरदस्त मॅच लागली. चला प्रेक्षकांना विनंती असेल आपण बाहेर यायचं. आपण पुढील मॅचला सुरुवात करणार आहोत. साई दादा आपण या. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि ट्रॉफी देण्याकरिता मी मनसावरनं विनंती करतो. किरण दादांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण सर्वप्रथम ट्रॉफी द्यायची आहे. हॅलो 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 चला विनंती असेल प्लीज प्रेक्षकांना आपण हॅलो बाहेर हॅलो यायचं. हॅलो हॅलो चेक. चला प्रेक्षकांना विनंती करतोय आपण मैदानाच्या थोडंसं बाहेर या, कारण आपण सामना सुरू करतोय. जो कालचा फिल्डिंग सामना आहे तो मात्र सामना इथे मात्र कम्प्लीट करतोय. पोगाव सगळं फिल्डिंग लगेच लावून घ्या. आणि टीम नानकर चला जी आपली जोडी आता शिल्लक आहे ती आपण पाठवायची आहे. लगेचच आपण इथे सुरुवात करतोय पुढील सामन्याला. चला अंकित दलवी आणि राज कोणकर, चला हे दोन बॅटर तुम्ही पाठवा. चला अजूनही मात्र या ठिकाणी काही खेळाडू सुद्धा आतमध्ये आहेत. बामण नोकरी संघाचे काही खेळाडू आहेत प्लीज. चला आपण थोडंसं बाहेर या, आपण सामन्याला सुरुवात करतो मित्रांनो, कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना मात्र कव्हर करायचा आजच्या रणनीतील. पहा कालचा जो सामना पेंडिंग आहे, 28 धावा जोडल्या होत्या टीम निर्वी 11 नांदकर संघानं. विकेट्स गमावले होते 5 आणि तिथून मात्र आपण सामना कंटिन्यू करतोय. चला आता स्पीडअप करायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल, काल जिथे सामना थांबला तिथूनच कंटिन्यू आपण करत आहोत मॅच. नांदकरच्या विपक्षामध्ये पोगाव या दोन संघांदरम्यानची ती लढत आहे. आणि अंकित दळवी सध्या स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. त्याच्या बॅटमधून 19 धावा आतापर्यंत आल्यात आणि गोलंदाजी करतोय तो म्हणजेच आकाश पाटील. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. 28 धावा आहेत आणि तुषार जसा हा षटक संपन्न होईल 2 धावा आम्ही तुम्हाला जे पॅनल्टी दिले ते ऍड करणार आहोत, याची सुद्धा आपण नोंद घ्या. या ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू इथे मात्र संपल्यानंतर आपण त्या 2 धावा ऍड करणार आहोत. चला अंकित स्ट्रायकिंगला आहे. नॉन स्ट्रायकरला पाहिलं तर राज कोणकर आहे. परंतु आता सामना कोण जिंकणार याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा पाहायला मिळतात. यानंतर आजच्या रणनीतील जो शेवटचा सामना आहे सहारा 11 8100 बामण डोंगरी विपक्ष SCC खांबालपाडा. चला आणि काही प्रेक्षक ज्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती करतोय की आपण बाहेर व्हा. मॅचला आपण इथे सुरुवात करत आहोत. आकाश काल 4 बॉलमध्ये 6 धावा त्यानं खर्च केल्यात, परंतु स्ट्रायकिंग एंडला वन ऑफ द टेक्निकल लेफ्ट बॅटर फ्रॉम आमने लोणाळ क्रिकेट असोसिएशन अंकित दलवी. क्षेत्र रक्षणाचा आपण विचार केला तर लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर सेट करण्यात आला. हो आणि कालचा खेळ आपण जर पाहिला तर अंकित दलवीने चांगल्या प्रमाणात आज साकारलाय. 10 बॉल जरूर त्याने फेस केले. 19 धावा त्याच्या बॅटमधून गेला आणि राज कुकड एक चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून आपण एक सिंगल धाव पाहिली. आणि आकाश पाटील आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. हो पहिला बॉल समोर दिशेने ड्राईव्ह केलाय. चांगला क्षेत्ररक्षण आधी कव्हरला मात्र फील्ड केला गेलाय. सिंगल धाव मात्र तिथे कंप्लीट केली गेली. 29 धावा फलक्यावरती आपण पाहतोय. चांगला फटका होता. कव्हर्सला गॅप देखील हेरण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु सुदर्शन अगदी रनिंग एफर्ट त्याचा आपल्याला क्षेत्र रक्षणामध्ये बघायला मिळतोय. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना 29 आकड्यावरती. राज एक बॉल तो फक्त खेळला आणि आज त्याला नव्यानं सुरुवात करायची आहे. एक धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. आपण जी स्पर्धा पाहतायत लक्षा चषक देवरुंग 2026 हे पर्व तुम्ही बघतायत आणि बाईकचा जणू काही शोरूम लागलाय या क्रीडांगणावरती. एवढ्या खूप साऱ्या बाईक्स या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षिसा स्वरूपी देणार आहोत.
आणि आणि- श्यामशेठ दळवी यांची देण आहे. पुन्हा एकदा आकाश पाटील. कटर होता टप्पा पडला बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळत असताना या एक्स्ट्रा धावा मात्र मित्रपणे की थोडीशी खेळाडू कक्षामध्ये एक ऊर्जा निर्माण करून देईल, ज्या अनुषंगानं सध्या आपण पाहतो या नांदकर संघाची आपण बॅटिंग पाहिली. पहिल्या डाबाचा आपण विचार केला तर तब्बल 5 गडी मात्र गमावले फलकावरती. आतापर्यंत 30 धाबा, अजून 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये किमान 15 जरी धाबा इथे जोडण्याचा प्रयत्न केला तर एक चांगली फाईट इथं मात्र क्रीडा रसिकांना मात्र पाहायला मिळू शकेल. फटका हवेत केलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. सेफ लँडिंग आणि दुहेरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा तिथे कंप्लीट. आणि समीर प्लस पॉईंट पाहिला तर आता शेवटच्या ओव्हरमध्ये अंकित दलवीकडे स्ट्राईक राहणार आहे. हो डेफिनेटली. आणि तो एक असा फलंदाज आहे की कधीही सामन्याचं गणित बदलवू शकतो. खांबाळपाड्याचे काही खेळाडू मैदानामध्ये आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण मैदानाच्या बाहेर व्हा. खांबाळपाड्याचे काही प्लेयर्स ग्राउंडमध्ये आहेत, त्यांना विनंती करतोय की मैदानाच्या बाहेर व्हा, मॅच सुरू आहे. हो निश्चितपणे कुठल्या प्रकारचं या स्पर्धेला गालबोट लागणार नाही मित्रांनो, याची सर्वांनी काळजी घ्या. 4 ओव्हरचा खेळ संपन्न. 32 धावा आणि प्लस 2 धावा मी ऍड करतो, याची आपण नोंद घ्यायची आहे. 34. चला तर आता एक चांगली टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळते. आणि तसंही आपण जर विचार केला तर नांदकर संघाची ओळख म्हणजे त्यांची बॉलिंग लाईन. चला टॉस साठी लगेचच यायचं आहे. टीम SSCC खांबालपाडा आणि टीम बामन डोंगरीच्या विपक्षामध्ये खांबाळपाडा यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल. आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. लास्ट ओव्हर. चला वेळ कमी घ्या आता तुषार. आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय की आकाश बगले गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. चला कुठल्या प्रकारे मीटिंग होणार नाहीये लक्षात ठेवा. टीम पोगाव 34 रन्स सध्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. आणि नांदकर संघाला एक पारितोषिक आलेलं आहे. युवा उद्योजक देवरूंचे शशी केने यांच्याकडून 6 हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. अंकित दलवी ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल फुल टॉस, कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. कव्हरला आज झेल पकडला की समीरा सामना पकडला टीम जे हनुमान पोगाव संघानं. व्हॉट एक्सलंट टेकन. बट आता तेथे कॉल केलाय, बीमर चेक केला जाणार आहे. आकाश बगले आणि जसा आला मात्र पाहू शकाल फुल टॉस वरती कव्हरला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणि काय तो झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केलाय. व्हॉट अ कॅच. इट्स फेअर बॉल. फलंदाज बाद. अगदी खाली होता, फुल टॉस बॉल होता एपा ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि काय झेल पकडलाय. फ्लेक्सिबिलिटी, रिफ्लेक्शन त्या क्षेत्ररक्षकाचं आकाश पाटील ज्यानं नुकतंच हे षटक संपन्न केलं. म्हणजे आकाश पाटील आज भन्नाट फॉर्मात आहेत. हो परंतु मी विनंती करतो की फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण रेडी राहायचं आहे, जेणेकरून जास्त वेळ मात्र खर्च होणार नाहीये. आकाश पाटील भन्नाट फॉर्मात आहे, परंतु मग कुठेतरी जय झोटिंग धरून सांगायचं आकाश पाटील. चला न्यू बॅटर रेडी राहा प्लीज. मिस्टर धीरज जाधव एक प्रॉपर बॅटर म्हणून त्याची या संघामध्ये आपण पाहतोय की एंट्री नेहमीच होत असताना अजूनही जर पाहिला तर या डाबाचा आपण विचार केला तर 5 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. आणि 34ला 6 गडी मात्र इथे गमावले टीम निर्वी 11 नांदकर संघानं. हा मागील चेंडूचा तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. बगलेनं चेंडूची हाताळणी केली, फुल टॉस आणि तदनंतर पहा हो हो. आणि आकाश पाटीलने सांगितलं समीर की माझा जगन्नाथ. एक हात का कमाल. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडल्या. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाल्या धीरज जाधव. टीमची टोटल सध्या आहे 34वा. परंतु अंकित दळवी इथे अशा पद्धतीने बाद झाला, थोडस मी म्हणेल दुर्दैव. बॅटच्या तिकडा बॉल मागे येतोय, कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाहीये. आणि हळूहळू जसजसे डॉट बॉल येतात, विकेट येतात, नांदकरचे समर्थक थोडेसे शांत होताना दिसतात. मोठ्या संख्येने समर्थक आपल्याला बघायला मिळतात टीम नांदकरचे. आणि तसंही ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार केला तर नांदकर एक मोठं नाव बनत चाललंय. हो एक ब्रँड
मात्र तयार झाला असं म्हणायला हरकत नाहीये. हो पुन्हा फुल टॉस. चेंडू मात्र पावशा लागली या स्टेट लॉंग ऑफला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. फक्त सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल आणि कसं तरी मात्र राज कोणकरला मात्र स्ट्रायकिंगला घेऊन यायचं होतं. त्या अनुषंगाने मात्र धीरजनं हा चेंडू मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेल्याने सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 35. 35 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी आतापर्यंत पाहतो आकाश बगलेशी. हो पुन्हा फटका हवेत केलाय. छत्रच्या चेंडूवरती पोहोचलाय आणि शेवटच्या क्षणाला मात्र झेल ड्रॉप आणि फलंदाज धीरज जाधव रनरच्या स्वरूपात बाद. फटका चांगला होता, कॅच सुटला त्या ठिकाणी, परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करावं लागेल. जसा कॅच सुटला तसा त्यानं एकाच ऍक्शन मध्ये थ्रोही फेकलाय आणि दुसरी धाव मात्र होऊ दिलेली नाहीये. धीरज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतो. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. राजनं फटकाही तेवढाच सुंदर खेळला होता. हे पहा, सागर पाटीलनं झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि ते नवीन बॅटर ऋतिक काळन मैदानामध्ये एंटर होत आहे. खरं तर प्रमुख बॅटर म्हणून आपण नांदकर टीम साठी नेहमीच वर बॅटिंग करताना पाहिलंय. त्याचा क्रमांक मात्र थोडासा लेट लागलाय. 36 काय गोलंदाजी केली आकाश बगलेनं. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. हो म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर 4 लिगल बॉल त्यांनी हाताळले. फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहिली. एक विकेट रनआउटच्या स्वरूपात आपल्या संघाला त्याने प्राप्त करून दिली. 36 धाव फलकावरती पाहायला मिळतात 7 गड्यांच्या मोबदल्यात. पण अजूनही पाहिलं तर 2 बॉल शिल्लक. किमान एक फटका 40च्या पुढे जर आकडा गेला तर मात्र जरूर या ठिकाणी फाईट बॅक होऊ शकतोय. हो परंतु परफेक्टली यॉर्कर. अरे यॉर्करला मात्र या ठिकाणी राज कोणकर मात्र कुठल्या प्रमाणे उत्तर देऊ शकला नाहीये. जबरदस्त यॉर्कर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. अंतिम ओव्हर काय हाताळली आहे आकाश बगलेनं. नक्कीच प्रश्न विचारतोय येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला. धावा थांबवल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सोडून दिलाय बॉल, सोडून दिलाय मागे. हा चेंडू होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतो. लेगस्टंपला मिस करणारा. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकलाय 37 आकड्यावरती 37. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. बामण डोंगरी विपक्ष खंबालपाडा. आजच्या रणनीतील तो शेवटचा सामना असेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि या डाबात सुद्धा मात्र शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक 37. हो तिथे मात्र फटक्यात चांगला मात्र ड्राईव्ह केला परंतु पाहू शकाल अगदी चेंडू चालला काऊ काढण्याला शत्रक्षक वेगाने येत आहेत. दुहेरीचा प्रयत्न आणि त्या मात्र पाहू शकाल डायरेक्ट हिट तर झालाय परंतु आता टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे की बॅटर दुहेरीच्या प्रयत्नामध्ये रनआउट आहे का हे आता मात्र पाहावं लागेल. सिंगल धाव मात्र परफेक्टली कंप्लीट झाली परंतु दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आता मात्र इथे चेक करावं लागेल. चला पंच बाला ऐकारे सर आता मात्र या ठिकाणी चेक करताय कंट्रोल रूम मध्ये. चला चेक होत राहणार. तत्पुरते आपण जाऊया पुढील नाणेफेकीकडे. आजच्या रणनीतील शेवटची लढत SSC खंबालपाडा विपक्ष सहारा 11 8100 बामण डोंगरी. सन्मान्य मच्छिंद्रजी केणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सध्या पाहतो की डिसिजन पेंडिंग आहे आणि अगदी क्लोज निर्णय आहे. पण बाला ऐकर सर दररोज चेक करतात वेगवेगळ्या अँगलला. चला आता मात्र बालायकरे सरांचा बोट हवेत आहे म्हणजे या फलंदाज दुहेरीच्या प्रयत्नामध्ये बाद आहे. चला मच्छिंद्रजी केणे माझी समालोचक म्हटलं तर वावगं टाळणार नाही ज्याने काल गाजवला समालोचक सत्रामध्ये. चला आजच्या रणनीतील ही शेवटची मॅच. बामण डोंगरी विपक्ष खंबालपाडा ही लढत असेल. चला खंबालपाडा सगळे कॅप्टन कॉल देत आहेत. हेड इज कॉल. टेल आलेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी या बामण डोंगरी संघानं पाहुण्यांचा आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हा. टॉस किती महत्वपूर्ण होता तुमच्या संघासाठी? टॉस महत्त्वाचा होता. या मॅचला खूप वाजले पण डिसिजन थोडा पेंडिंग ठेवतोय. आमचा
संघाचा एक प्लेअर निघाला जर तो पोचला तर बरं होईल, नाहीतर मग म्हणून डिसिजन फक्त 1-2 मिनिटात सांगतो. या सीझन मध्ये खंबाल पाटीलच्या अगेन्स्ट एखादा सामना? नाही, आमची आणि त्यांची मॅच झालीच नाही आहे. एक 3 वर्षापूर्वी झाली ती, त्याच्यानंतर आमची मॅच कधीच झाली नाही. मग तुम्ही जर फलंदाजी स्वीकारली तर किती धावांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करणार, आणि जर गोलंदाजी स्वीकारली तर प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? धावसंख्या किती काढली तरी कमीच असते आणि स्कोर जेवढा करू तेवढा कमीच असतो, आणि डिपेंड करताना किंवा चेस करताना जेवढा कमी झाला. त्यामुळे क्रिकेटमध्ये काय जर करून फायदा नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही किंवा शेवटची रन होत नाही तोपर्यंत मॅच कोण जिंकते सांगू शकत नाही. संघामध्ये काय चेंजेस? तेच एक प्लेअर जर ऑन द वे जर तो पोचला तर गुड अँड वेल. तो जर आला नाही तर सेम टीम? सेम टीम. चला, विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. डिसेंबर पेंडिंग आहे, परंतु आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपला प्रवास कसा राहिला, आणि मागची जी इनिंग साईश लाडा मात्र साकारली, त्या इनिंग बद्दल काय सांगशील? सायदाने बॅटिंग चांगली केली त्याच्यामुळे मॅच जिंकलो. मध्ये सध्या वातावरण काय होतं की त्याच्यावरती तुमचा पूर्णपणे भरोसा होता? हो नक्कीच, आम्ही बोलत होतो. सुकेल? हो नक्कीच. चला, तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस पेंडिंग आहे, परंतु जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओ टी कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच योगी पाटील सर. आणि आता 39 धावांचं लक्ष थोडंसं छोटंच आहे, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. तेजस यांनी देखील सांगितलं की जोपर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीच सांगू शकलेला नाहीये आजवर. असा अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. त्याच्यामुळे 39चं हे लक्ष, आणि कधी कधी काय गोष्टी होतात दिसतं छोटी परंतु ती वाटतं मोठी. हो, निश्चितपणे. आणि आपण त्याचं उदाहरण जर समीर दिलं तर एखाद्या भलाडे हत्तीला सुद्धा एखादी छोटीशी मुंगी मारू शकते, नमवू शकते. खूप असा वेदना. क्रिकेटचा खेळ आहे. हो नक्कीच. आणि आता सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरल्या आणि त्यांच्यासाठी पारितोषिक लागल्या. उत्तम शेठ पाटील मुठवल यांच्याकडनं सागर पाटील यांच्या प्रत्येक सिक्सरला 500 रुपयांचं कॅश प्राइज, आणि लागोपाठ 3 सिक्सर जर आले तर त्यांचा लकी नंबर, त्यांचा गाडी नंबर 3000 सागर पाटील यांना दिले जातील. त्यांचे भाऊजी देखील आहेत आणि त्यांच्याकडनं देखील टीम पोगावसाठी शुभेच्छा येतात, टीम नांदकरसाठी शुभेच्छा येतात. वा, आज 6-11-8100 भामन डोंगरी सगळे भरपूर सगळे पाठीराखे पाहायला मिळत आहेत. कैलाजी पाटील असतील, रणजित पाटील, मुठवलचा कुमार, अजित पाटील. हो जरूर. त्यातून काही खेळाडू निवृत्तीच्या रस्त्यावर आहेत, परंतु सामन्याचा आनंद घेता सामना सुरू करा. 39चं टार्गेट, 39 टू विन. आणि जय विकास पाटील हे सुद्धा मात्र गंभीर समर्थक पाहायला मिळत आहेत. चला, सामन्याला मात्र सुरुवात करतोय आपण. सागर पाटील आणि सुदर्शन शेलके हे दोन गांधारे ब्रिज टोकाकडून, आणि पहिलाच बॉल स्विच हिट. ओ माय गॉड, झेल होण्याची दाट शक्यता होती. लगभग असं वाटलं की झेल पकडेल, परंतु मोका भी दिया और चौका भी दिया. स्वीप केला, रिव्हर्स स्वीपचा फटका, आणि ह्या चुका एक्झॅक्ट त्याच्याकडनं चूक झाली का ते पहिल्यांदा पाहूया, त्याच्यानंतर आपण टिप्पणी देऊया. नाही, इथून तर कळालं की साहिल पासून थोडासा चेंडू लांब होता. रिव्हर्सचा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. सागर ओ हो लीड करत असतो लेजंड म्हणून त्याचा जरूर आपण उल्लेख करतोय, परंतु थेटीनं सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती. परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय सागर पाटीलच्या बॅटमधून. हो, इथे मात्र स्लोअर वन. हो अजूनही पाहिले तर समीर, बॉडी लँग्वेज जर आपण नांदकरकरांची जर पाहिली तर एक्झॅक्टली पॉझिटिव्ह पाहतो, आणि हा फायटर संघ आहे. जरूर हा फायटर संघ आहे. जेवढा कमी धावा त्यांच्याकडे वाचवण्यासाठी असतात तेवढ्या त्या ताकदीनं ते मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात, आणि ती ताकद आज त्यांची गोलंदाजीमध्ये बघायला मिळेल का? चौकारानंतर डॉट बॉल फेकला अक्षय तेटेनं. पुन्हा रिव्हर्स खेळायचं होतं. इथे बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क नाहीये. थोडा क्षेत्ररक्षक पुढे आला, एक धाव त्याच्यावरती मिळते, आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 5 धावा. आणि बघा साहिल जिथे जातो तिकडे बॉल चाललाय. अशा गोष्टी कधी कधी होत असतात. जेव्हा एखाद्या फिल्डरकडून चुका जर घडल्या तर चेंडू सुद्धा त्याचा पाठलाग करतोय. आणि मला एक वेळ तर हरीश पाटीलची आता आठवण झाली. नक्कीच चेहऱ्यावरती स्पष्ट चिंता पाहायला मिळते समीर.
पाहावं लागेल साहिलच्या बाबतीत आपण जर बोललो तर आता मात्र जे काही घडतंय त्याला लवकरात लवकर विसरावं लागेल आणि पुन्हा नव्याने सुरुवात त्याला मात्र या मॅच मध्ये करावी लागेल. थेट पुन्हा एकदा इथे मात्र पहा चेंडूला येऊ दिलं, शेवटच्या षणाला बॅटचं तोंड उघडलंय, चेंडू चालला अगदी पॉईंटला, चंद्रशेख पोहोचताय, सिंगल दा मात्र त्या ठिकाणी कम्प्लीट केले गेले. आणि आपण नेहमीच पाहतो की समीर जेव्हा जेव्हा लो स्कोरचे सामने असतात ना तेव्हा तेव्हा कधी कधी बॅटर मात्र धाबांचा पाठला करत असताना अगदी सावधगिरी बाळगत असतात. परंतु कधी कधी असं होतं की जे जास्त जर आपण सावधगिरी बाळगली तर मग ते आपल्या अंगलिकी सुद्धा येत असते. हो डेफिनेटली आपण हे बऱ्याच दृश्य पाहिलंय. अतिची सावधगिरी कधी कधी अंगलट येत असते. सागरनं मात्र अटॅकिंग सोच दाखवली. फुल टॉस होता, प्रीमेडिटेटिव्ह स्ट्रोक होता. त्याने अगोदरच ठरवलं होतं की मला डिफेन्सिव्ह फटका खेळायचा आहे आणि त्याच्यावरती एक धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेने स्कोर आता जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. 5 चेंडू आतापर्यंत अक्षय थेटेचे पहिल्या षटकामधील आणि 7 धावा धावफलकावरती लागल्यात. कदाचित हा देखील गेम प्लॅन असावा की थेटेच्या 2 ओव्हर्समध्ये आपल्याला किमान 15 धावा कंप्लीट करायच्यात आणि ऑदर 3 ओव्हर्समध्ये आपल्याला आक्रमण करायचं आहे. हाही गेम प्लॅन असू शकतो कारण प्रत्येकी बॅटिंग कोच या गोष्टी लक्ष केंद्रित करतोय. फार दूरवरून खेचला बॉल हवेत आणि विकेटची संधी. कॅच सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी बघता बघता पूर्णही झाल्यात. चुका घडतायत. थेटे नाराज आहे. ऑलरेडी तुमच्याकडे रन्स कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नव्हे तर कुऱ्हाडीवर पाय मारता. परंतु पायालाच वेदना होणार आहेत. कुऱ्हाड पायावरती पडूया किंवा पाय कुऱ्हाडीवरती पडू द्या, परंतु या ठिकाणी राज खोडकर जरूर ते मात्र संधी होती राजला की या चेंडूवरती तो राज करू शकला असता. परंतु मात्र म्हणतात की नांदकरचा आपण विचार करता बस कॅचर म्हणून त्याच्याकडे पाहायला जातो मागील 2-3 वर्षाचा जर आपण विचार केला तर. आणि त्याच राज खोडकरकडून मात्र मिस्टेक घडली गेली आणि मात्र फलंदाजाने तब्बल या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. वेगवेगळ्या अँगल तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकला. अगदी ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न सुदर्शन शिलकेने केला. हो हा तर सहज झेल होता. दबाव प्रेशर सिच्युएशन मध्ये भल्या खेळाडूंच्या पायाखालची जमीन स्थिर राहत नसते आणि ही दबावाची स्थिती आहे. येथे प्रेशर मॅच आणि प्रेशर सिच्युएशन हँडल करता आली नाहीये. चला फिल्डिंग लावून घ्या टीम नांदकर. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण यानंतर आणखी एक सामना मित्रांनो आपल्याला कव्हर करायचा आहे. उद्या या स्पर्धेची अंतिम रात्र तुम्हाला बघायला मिळेल. लक्ष्य चषक देवरुंग 2026. खरोखरच जे आयोजन आज आपल्याला श्यामशेठ दळवी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं बघायला मिळालं. करंजी यांची देखील मेहनत आपल्याला बघायला मिळाली आणि संपूर्ण जय जोटिंग देवरुंगची जी मेहनत आहे ती मेहनत आज रंग आणत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून. चला 24 बॉल शिल्लक आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 30 धाब्यांची गरज आपण पाहत आहोत आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज अक्षय कोहली. थेटेनं प्रयत्न खूप चांगला केला. 1 ते 2 संधी देखील त्यानं निर्माण केल्या आणि सध्या ऑन स्क्रीन राजला दाखवलं जाते. राज देखील थोडासा नाराज. बेस्ट कॅचर आहे. हो निश्चितपणे परंतु त्याच्याकडे सुद्धा मात्र चुकी घडली गेली कारण मोठा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतो. या जो संघ जिंकेल तो टॉप षटकाला सुरुवात करेल. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अक्षय कोहली ओरतो विकेट मारा करतोय आणि इथे फटका पुन्हा बाद केलाय. आता स्वतः थेटे चाललाय चेंडूच्या खाली आणि थेटेने सांगितलं की ये खेल नाही बच्चों का, इसमें तेल निकलता अच्छो का. पकडलाय चेल. सागर पाटीलच्या खेळी शांत होतो बिग विकेट. मोठा धक्का लागत असताना जय हनुमान भोगाव्या संघाला बिग लॉस्ट. 5 धावांचं योगदान दिलं आणि काय झेल पकडल्या अक्षय कोहलीला. मात्र पहिली सफलता मिळाली आहे. कमबॅक झालाय. अक्षय कोहलीच्या कॉल मध्ये आपण पाहतोय आणि अक्षयनं थेटेने सांगितलं साहिलला आणि राजला की अशा प्रमाणे झेल पकडणं गरजेचे आहेत आणि अखेर ज्या विकेटची आवश्यकता होती टीम निर्वी 11 नांदकरला ती विकेटसाठी जसा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय सागर पाटीलने जरूर त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट नाराजगी आपण पाहिली आणि स्कायर झेल. चला न्यू बॅटर इंटर होते तिसऱ्या क्रमांकावरती टीम जय हनुमान पोगाव संघाचा मिस्टर जतीन वारे. थोडस गेम प्लॅन मध्ये आता बदल केला. जनरल ओपनर म्हणून आपण तुषार शेळकेला बघत आलोय आणि पॉवर प्लेचा तो एक स्पेशल बॅटर म्हणून आपण अनेक वर्ष त्या खेळाडूला बघत आलोय. परंतु आज कॅप्टनने एक वेगळी रणनीती आखली आहे. तुषारला कुठेतरी थांबवत आहे आणि नवीन चेहरे आता ऍज अ ओपनर आपल्याला बघायला मिळत आहेत. जतीन वारेला आता वर पाठवलाय. नाही हा अगदी माइंडचा खेळ आहे समीर.
तसं आपण पाहतोय की हा खेळ एक्झॅक्टली युक्तीचा आहे. शक्तीचा असता तर मात्र या स्पर्धेमध्ये WWF चे पहिलेवाट सुद्धा उतरू शकले असते. अगदी बरोबर. डोक्यामध्ये तुमच्या क्रिकेट सुरू असणं गरजेचं असतं आणि सध्या ते डोक्यानं क्रिकेट सुरू केले नांदकरच्या गोलंदाजांनी. अक्षय कोळी पुन्हा एकदा सज्ज होतो राईट आर्म विकेटनं. जतीन वारे आला, यंगस्टर आहे, ओव्हर द विकेट. ओहो, फुल टॉस, ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पूर्णपणे कंप्लीट बीट झाला बॅटर. वा, आणि मोरे सुतार आता मात्र जरूर आपल्या खेळाडूंचा प्रोत्साहन त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. कम ऑन बॉईज. कारण इथे पाहिलं तर समीर सामना आता मात्र मित्र म्हणे की जशी सागरची विकेट्स मिळवली आणि त्याच्यानंतर अक्षय कोहलीचा सध्या जर आपण त्या ठिकाणी रिदम जो पाहतोय, खेळ जो पाहतोय, असं वाटतं की या सामन्याचा रिझल्ट जो आहे तो शेवटच्या ओव्हरपर्यंत मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. नो डाऊट, नो डाऊट. लास्ट ओव्हर पर्यंत लास्ट ओव्हर थ्रिल नक्कीच बघायला मिळेल. जसं की खंबालपाडा आणि मांडा या दोन टीम मध्ये तो लास्ट ओव्हर थ्रिल बघायला मिळाला आणि फायनली साई शेलारनं बाजी मारली होती आणि या मॅच मध्ये देखील तेच चित्र आपल्याला बघायला मिळेल असं वाटतंय. अक्षय कोळी पुन्हा एकदा राईट आर्म विकेट. जतीन वारे समोर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, फिल्डिंग खराब झाली आहे, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. साहिल आय थिंक त्या ठिकाणी होता. 2 धावा मिळाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. हा सातत्याने खराब क्षेत्ररक्षण. साहिलच्या मागेच बॉल लागलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. इथे एक धाव बनणं कठीण होती, त्या ठिकाणी 3 धावा मिळाल्या. अक्षय कोळी नाराज, अक्षय थेटे नाराज, कॅप्टन मोरेश्वर नाराज. हे पा, आज साहिल थोडासा अडखळतोय, थोडासा घाबरतोय मी तर म्हणेन बॉलवर येण्यासाठी, परंतु नीटरपणे मित्रा खेळावं लागेल. ये खेळ नाही बच्चों का, योगी सरांनी सांगितलं, इसमें तेल निकलता अच्छा अच्छो का. आणि खऱ्या अर्थाने मित्र म्हणतो की जर चेंडू जर त्या ठिकाणी परफेक्टली जर सेव्ह केला असता तर मला वाटतं की एक धाव मात्र त्या ठिकाणी फलंदाजाला पूर्ण करता आली नसती. परंतु या ठिकाणी चुका होत आहेत आणि आता मात्र अक्षय कोहलीच्या चेहऱ्यावरती नाराजगी पाहतोय. करे तो क्या करे. साहजिकच आहे, कारण त्याने चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत आणि त्याची ओव्हर घेणं देणं नाही. संघ कुठेतरी अडचणीमध्ये जातोय, ही गोष्ट महत्वाची आहे. हो, आणि तेच तर म्हणतो ना की ग्रामीण क्रिकेट जेव्हा आपण पाहतोय या सर्व खेळाडूंना पैशासाठी ना स्वार्थासाठी, आम्ही फक्त खेळतोय आमच्या गावासाठी. हीच सर ग्रामीण क्रिकेटची ओळख राहिली आहे आणि लक्ष्य चषक कोणाला सोडायचं नाही. इतकं भव्य दिव्य आयोजन आणि फार मोठ्या पारितोषिक असणारी, पारितोषिकांचं स्वरूप असणारी स्पर्धा. जसा लक्ष्य बैल एखादी पैठा सोडत नाहीये, तसं आता मात्र प्रत्येक संघाला मात्र स्पर्धा सोडायची नाहीये. बिलकुल. अक्षय कोळीचा बॉल ड्राईव्ह करायचा होता, काय गोलंदाजी करतोय. सुपर बॉलिंग, सुपर पीस ऑफ बॉलिंग हिअर फ्रॉम अक्षय कोळी. बंदुकीची गोळी जणू काय त्याच्या हातातून सुटते. आणि हे दर्दी प्रेक्षक पहा, जिथे जागा मिळेल तिथून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कुणी रॅलिंग वरती सहारा घेत आहेत, कोणी प्रेक्षक स्टँड मध्ये बसून मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत. वाह, वी फॉर विकणे शाबाती रे हो. हो, कोणी चिंगम खाऊन सामन्याचा आनंद घेतात. नाही, गरज आहे. खेळ चाले रात्री आणि रात्र म्हटली तर प्रत्येकाची वैऱ्याची असते. नेक्स्ट बॉल अक्षय कोहली ओव्हर द विकेट मारा करतोय. हो, अजून एक चांगला चेंडू, काय गोलंदाजी करतोय. आवडले असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त या ठिकाणी खेळ सध्या पाहतोय. दोन्ही टीमच्या माध्यमातून फक्त लक्ष पाहिलं 39 आहे, परंतु समीर या अंधारी रात्रीमध्ये सुद्धा मात्र फलंदाजाला घाम फोडला आतापर्यंत नांदकरकरांनी. नक्कीच चर्चा तीच करत होतो की वाटणारी जी छोटी गोष्ट आहे ती कधी मोठी होत असते ना या क्रिकेटच्या खेळामध्ये. कोणी सांगितलेलं आतापर्यंत सांगू शकलेला नाहीये. अनप्रेडिक्टेबल हा खेळ. अक्षय कोहलीनं काय गोलंदाजी केली, गोळ्या मारतोय जसा काय, बॉल नाही. ऍक्शन रिप्ले, परफेक्ट यॉर्कर. सुदर्शन सिनियर क्रिकेटर आहे. 12 धावा स्कोर कार्ड वर. पुढचा बॉल, हो पुन्हा कटर टाकलाय, स्लो बन, आणखी एक निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली आणि याच बरोबर पॉवर प्ले संपलाय. 2 षटकांमध्ये 12 धावा धावफलकावरती आणि अजूनही 27 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18. मॅच ऑन, मॅच ऑन. काय गोलंदाजी पाहायला आपल्याला या ठिकाणी. या स्पेलचा आपण विचार केला अक्षय कोहलीचा तर फक्त या ठिकाणी धावा खर्च केल्या 3, विकेटची खुराक प्राप्त केली 1 आणि शेवटचा बॉल पहा. जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी, कटरचा वापर, अनुमान बाउन्स मात्र त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता इथून
विजयासाठी 27ची गरज आणि निर्वी 11 नांदकर संघाला या ठिकाणी सावतगावचे युवा उद्योजक महेंद्र म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद महेंद्रजी म्हात्रे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला नांदकर संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. यानंतर आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची आहे. बामणडोंगरी संघाला टॉस जिंकलाय, अजूनही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. विनंती करतो की आपण निर्णय पोहोचवायचा आहे. टीम सहारा 11 8100 बामणडोंगरी, आपण निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत. चला लगेच सामना सुरू करायचा. नांदकर संघ 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 27ची गरज आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शुभम उर्फ सोनू. चला ज्या सोनू वरती सर्वांचा भरोसा आहे, आता मात्र पाहू शकाल तो भरोसा मात्र या ठिकाणी तो टिकून ठेवणार का, की इथून मात्र जतीन वारे आणि सुदर्शन शेलके आक्रमणाला मात्र सुरुवात करतील. पहिल्या 2 पॉवर प्लेचा खेळ पाहिला तर संपूर्ण निर्वी 11 नांदकर संघाच्या बाजूने राहिले असं म्हणायला हरकत नाहीये. शुभम विकेने मारा करतोय. ओ पहिला बॉल चांगला चांगला टप्पा पीक केलाय. निर्धावावर षटकाला सुरुवात करतोय. टाळ्यांचा गजर आता नांदकरकरांचा पाल मिळतोय आणि आता मात्र बॅटिंग करणारा मात्र संघाने या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे. चला आपण आता चेक करूया की वाईड आहे की हा लिगल बॉल आहे. चला टीव्ही पंच लगेच आपण वाईड साठी हा रिव्ह्यू आहे. काय सामना रंगतो या ठिकाणी. एका बाजूला निर्वी 11 नांदकर, दुसऱ्या बाजूला जय हनुमान भोगाव. आतापर्यंत इट्स फेअर बॉल. म्हणजे पहिला चेंडू जर आपण पाहिला तर या ठिकाणी डॉट आलाय. चांगली सुरुवात गोलंदाज शुभम जाधवची आपण पाहतोय. 17 बॉल अजूनही शिल्लक आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी 27ची गरज. ओ फटका भेद केलाय, ऑन साइडला पीक केलाय आणि चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका जतीन वारेचा. हा पहिला वार, कडक शॉट. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. ओहो थोडासा खाली राहणारा चेंडू आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी पीक केलाय आणि या चेंडू पहा काय जबरदस्त कॅमेरा वर्क आणि डायरेक्टली जाऊन धडकलाय सर्वांची लाडकी दयानंद सोरगे साहेबांच्या बॅनरला. ज्या फटक्याची मात्र आवश्यकता होती तो फटका मात्र अखेर जतीन वारेच्या बॅटमधून निघालाय आणि महत्वाच्या क्षणाला हा षटकार मात्र येत असताना मी विनंती करतो या पहा जी लाईट ऑन केलेली आहे प्लीज आपण ती लाईट ऑफ करा. आमचे ऑटोवाले आहेत प्लीज आपली जी लाईट आहे ती आपण ऑफ करा प्लीज. थोडस इकडे त्याचा त्रास होतोय. पुढील बॉल शुभम. हो फुल टॉस पुन्हा ऑनसाइडला टर्न केला. गॅप तिकडे मात्र मोठा पाहायला मिळतोय. चांगला क्षेत्ररक्षण परंतु जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र इथे भोगाव करत जाता मात्र टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय. 15 चेंडू शिल्लक आणि 15 चेंडू मध्ये विजयासाठी 19 धाब्यांची अजूनही मात्र आवश्यकता आपण पाहतोय. 20 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. 2.3 षटकाचा खेळ संपन्न. अभी भी 15 गेंदों में 19 रनों की जरूरत. परंतु इथे अक्षय थेटे आणि अक्षय कोहलीने जी मेहनत केली त्या मेहनतीवरती कुठेतरी आता मात्र शुभम पाणी फेडतो की काही. 15 बॉल मध्ये 19 धावा इथे वाचवल्या जाणार का. अजूनही बॅटर मध्ये पाहिलं तर तुषार शिल्केचं येणं बाकी. परंतु इथे आपण विचार केला तर आता अविनाशच्या सोबतीला जतीन वारे चांगली पार्टनरशिप करतोय. ज्या पार्टनरशिपची गरज होती टीम जर्मन पोगाव संघाला त्या धाबा मात्र या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. लो स्कोरिंग सामना परंतु हाय व्होल्टेज. पुन्हा उडवलाय, खेचून मारलाय. इथे उंची जास्त आणि हो हो पुन्हा चेंडू लँडिंग
एक्झॅक्टली असं वाटतं की बाउंड्री लाईनच्या पलीकडे होईल, परंतु शेवटच्या क्षणाला थेटेनं जेम केली आणि चिडूला मात्र त्या ठिकाणी सेव्ह केलाय. तोपर्यंत 3 धाबा लगभग पलून पूर्ण केलेल्या आहेत. काय फिल्डिंग पाहतोय, परंतु आता मात्र इथे पुन्हा चेक करण्याची या ठिकाणी मागणी केलेली आहे. हा सेव्ह आहे की चिनूला सेव्ह करत असताना थेटेचा एखादा शरीराचा भाग सीमे रेषेला लागलाय का नाही हे आता मात्र आपण या ठिकाणी चेक करतोय. चला सेव्ह आहे म्हणजे 3 धावा मात्र इथून जोडल्या जाणार आणि 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे जात असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल 23 धावा. येणारे 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी या ठिकाणी अजूनही 16 धाब्यांची गरज. चला बेटिंग आता मात्र संपन्न झाली असेल तर मोरेश्वर आपण खेळायला सुरुवात करा. चौदा बॉल विजयासाठी 16ची गरज. हो पुन्हा फटका हवेत केलाय, आता स्वतः चाललाय शुभम पाठ बरोबर होत असताना परंतु दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग झाला आणि या षटकामध्ये पाहिल्या तर या ठिकाणी भरपूर वेगाने धावा येत असताना टीम जयनमान पोगाव संघासाठी आतापर्यंत पाहिले तर लिगल बॉल टाकले या ठिकाणी शुभमनं 5 आणि आतापर्यंत आपण जर शुभमचा स्पेल पाहिला तर तब्बल या ठिकाणी 13 धावा त्यांनी खर्च केला. एक षटकार पाहिली, एक तिहेरी पाहिली आणि 2 दुहेरी सुद्धा आपण पाहिल्या आणि आता मात्र या ठिकाणी लक्ष आता मात्र समोर दिसत असताना या ठिकाणी पोगावला कारण 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 14ची गरज. चांगला केला या ठिकाणी जतीन वारे. हो पुन्हा फटका हवेत, पुन्हा चूक पाहायला मिळतो आपण शॉट फाईन लेकडे आणि दुहेरीचा प्रयत्न पुन्हा इथे मात्र चेक केला जाईल. असे चेक करत राहिले तर आय थिंक इथूनच आपण डायरेक्टली शिवशंभूचं दर्शन घ्यायला मोकळे होऊ, त्यात काही शंका नाहीये कारण शिवरात्री सध्या आपण पाहतोय. अगदी क्लोज निर्णय आणि पंचाचा निर्णय आमच्याबरोबर पोहोचला या ठिकाणी. या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आहे. चला बॅटर बाद आहे, टीव्ही पंचाने घोषित केलाय. सुदर्शन शेळकेची विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त केली. म्हणजे जी सलामीची जोडी आपण पाहिली ती जोडी आता मात्र पाहू शकाल दगावच्या दिशेने निघून गेली. सुरुवातीला आपण सागर पाटीलला पाहिलं बाद होताना, आता मात्र सुदर्शन शेळके झाला आणि आता मात्र नवीन फलंदाज तुषार शेळके येत असताना जेतीने वारेच्या सोबतीला आणि 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि आता विजयासाठी 12 चेंडू. और अल्पेश कितने में कितने चाहिए? 12 में 13.
चला 12 बॉल आणि विजयासाठी अजूनही 13ची गरज. नवीन फलंदाज तुषार शेलके आलाय आणि आता मात्र षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय थेटे. थेटेनं पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त खेळ साकारला होता. चला शेवटची वॉन मोरेश्वर प्लीज विले संदर्भात. अक्षय थेटे. ओहो चांगली लेत होती अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडूचा अगदी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. जोहरीचा प्रयत्न करतोय जतीन परंतु तुषारनं त्याला मात्र त्या ठिकाणी शांत केलं. आणि जर इथून जर एखादं विकेट थेटकडे आपल्या संघाला जर प्राप्त करून दिली तर मात्र पुन्हा या मॅचमध्ये रोमांचक वाढू शकतो, या रंगत वाढू शकतो. आणि त्याच अनुषंगाने मात्र सुतार त्याला मात्र सातत्याने मात्र कानमंत्र देतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. जतीन थोडस आपण स्क्रीनवरती चेंजेस करूया. 27 धावा फलकावरती. अकरा चेंडू अजून शिल्लक आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी या ठिकाणी 12 धाव्यांची गरज. चला खेळायला सुरुवात करायची आपण. अक्षय थेटे पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो हलक्यात मात्र फक्त या ठिकाणी चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न मयूर दली वेगाने येलाय. हो थोडीशी मिस्टेक. आणि आज जरा सामना जर गमावला या ठिकाणी टीम निर्वी 11 नांदकर संघाने तर मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट गोलंदाजाने मात्र जबरदस्त कार्य या ठिकाणी केलेलं आहे. परंतु हवी तशी मात्र क्षेत्ररक्षकाची मात्र साथ मिळत नाहीये. आणि हे दृश्य पहा असं वाटतं ते मात्र सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. परंतु दलवीकडून मात्र त्या ठिकाणी चुकी घडली गेली. हो अजूनही चेंडू शोधतोय आणि तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे शोधल्या गेल्या. आणि आपण जर इथे परिस्थिती जर पाहिली तर प्रत्येक चेंडूवरती सिंगल जरी धाव जरी ते जोडण्याचा प्रयत्न जे हनुमान पोगावणे केला तर मात्र त्या आव्हानापर्यंत सहजपणे ते पोहोचू शकतात. आणि त्याच रणनीतीने मात्र या ठिकाणी तुषार आणि जतीन सध्या खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॉल टू रन इक्वेशन. 10 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. नांदकर संघ आयोजकांच्या वतीनं मी तुम्हाला आता शेवटची सूचना पोहोचवतोय. इथून आता सूचना नसेल डायरेक्टली पॅनल्टी असेल. डायरेक्टली पॅनल्टी आता अनाउन्समेंट होणार. 10 बॉल आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. पुन्हा लो फुल टॉस ऑन साइड टर्न केलाय अगदी हलक्या हाताने खेळलाय. दुरीचा प्रयत्न होतोय. फेकी संतारी बाटर 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. पुन्हा या ठिकाणी सुस्ती बरी फिल्डिंग. कारण अशा मॅचेसमध्ये तुम्हाला अशा वेळेवरती अलर्ट राहणं फार गरजेचं आहे. परंतु असं वाटतं की या ठिकाणी त्या क्वालिटी दर्जाचा मात्र या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट आज आपण निर्वी 11 नांदकरच्या वतीने पाहत नाहीये. गेंदबाज भी करे तो क्या करे. आज गेंदबाजों ने पूरी ताकत लगाई लेकिन उनको फील्डिंग की साथ नहीं मिली. आता मात्र चेंडूची संख्या जास्त पाहतो आणि धावांची संख्या आता मात्र कमी. आज लोकल पकडण्याचा मात्र सर्व फलंदाजांनी इथे प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. जी रणनीती त्याने आकारली ती रणनीती आता मात्र या ठिकाणी एक चांगल्या प्रमाणात पाहू शकतोय आपण. आणि आता मात्र 8 बॉल आणि विजयासाठी 7ची गरज. 32ला 2 सध्या आपण पाहतोय परिस्थिती जे हनुमान पोगावशी. बामणडोंगरी संघ निर्णय कळवायचा आहे. आठ बॉल शिल्लक 7ची गरज.
पुन्हा चेंज ऑफ पेस, बॅडमिंटन स्ट्रोक अगदी कबरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने चाललाय, रेस सुरू आहे, चेंडू पुढे शत्रक्षक पाठीमागे धावतोय आणि तोपर्यंत या ठिकाणी फलंदाजाने एकूण धाबा पूर्ण केल्या 3. वा गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळतो आणि आता मात्र अगदी विजयाच्या समेत जाऊन पोहोचलाय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, 3 धाबा तर जरूर पळून पूर्ण केल्या, परंतु आता पंचांनी सांगितलं की सेव्ह आहे की नाही. चला सेव्ह आहे, नो टेन्शन. आपल्या संघासाठी 1 धाव मात्र त्या ठिकाणी वाचवली आणि 35 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 7 मध्ये 4ची गरज. ओहो, काय अगदी डोक्यावरती बर्फ ठेवला तुषार शिलगड आणि त्या अनुषंगाने मात्र खेळ तो साकारतोय. शेवटचा बॉल थेटीचा या स्पेलमधील पहिला सिंगल धाव त्याने मात्र पूर्ण केली. तुषारने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आणि 6 बॉलमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी 3 धावींची गरज. चला पाण्याची पूर्तता करा आणि या मैदानाच्या आतमध्ये फक्त तुमचा 12 मिनिट जाईल याची नोंद घ्या आणि जर एखादा खेळाडू जर आतमध्ये येताना आढळला तर मात्र त्या संघाला पॅनलाइज केला जाऊ शकेल. आणि जसा हा सामना संपूर्ण होईल लगेच मी पुढील 2 संघांना विनंती करतोय की आपण लगेचच रेडी राहायचं आहे. SCC खांबाळपाडा विपक्ष सहारा 1181 00 बामण डोंगरी. नहीं ये ऐसा लग रहा है कि ग्रीन पैस के सब वेटर इधर आ चुके हैं, उनकी भी छुट्टी हो गई अभी. यस यस, सही पकड़ा है. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. 3 धावा मात्र इथून रोखायच्या आहेत निर्वी 11 नानकरला आणि 6 चेंडू आता मात्र त्यांच्याकडे शिल्लक आहेत आणि संकेत दलवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चला संकेत दलवी शेवटचा षटक मात्र हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 3 धावा मात्र या ठिकाणी त्याला वाचवायच्या आहेत आणि इथे मात्र जर इथे 3 धावा जर वाचवल्या तर मात्र आज नानकर गावामध्ये संकेत दलवीची मात्र मिरवणूक काढली जाऊ शकेल. आणि एकदा तर मात्र संकेत कारनामा केलाय. 4 धावा डिफेंड केल्या होत्या. रणजी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली आणि आता मात्र इथे त्याला 3 वाचवायचे आहेत. तो एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे, परंतु ते स्पर्धा वेगळी होती, स्पर्धा वेगळी आहे. त्यांच्या अगेन्स्ट संघ वेगळा होता, इथे मात्र संघ वेगळा आहे. पहिला बॉल कट केलाय, चेंडू चला गॅप मध्ये, शत्रक्षक येतोय, चेंडू उचलून फेक करतोय, तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न. काय जेंटलमॅन तुषार शेलके आज काय दिमाग की बत्ती जला रहा है. जबरदस्त खेळ त्याने साकारलाय. आज संपूर्ण इनिंगचा विचार केला तर सिंगल डबल धाबा इथे मात्र तो जोडत राहिला आणि या 2 धाबाने स्कोर लेवल धाबांची बरोबरी होत असताना आता मात्र फक्त विजयासाठी 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये एका धावेची फक्त गरज आहे. जबरदस्त खेळ आज जे हनुमान पोगावच्या वतीने आपण पाहिलाय. पुन्हा फटका हवेत केला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना आणि स्पर्धेच्या पलीकडे जात असताना टीम निर्वी 11 नानकर. सो हार्ड लक टीम नानकर अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम जे हनुमान पोगाव. चला सेकंड करा आणि लगेचच तुम्हाला मैदान सोडायचं आहे कारण आजच्या रद्दीतील शेवटचा सामना अजूनही शिल्लक आहे. त्या सामन्याकडे आता मात्र आपण वाटचाल करतोय आणि देऊया आपल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच